हेअरफॉलची ट्रीटमेंट चालू करायची योग्य वेळ कोणती? यातील सगळ्यात पहिलं लक्षण, जर तुम्हाला सिव्हिअर हेअरफॉल होत असेल, म्हणजे जर तुमच्या कंगव्यात केस येत असतील, जर तुमच्या उशीवरती केस दिसत असतील, जर तुम्ही आंघोळ करताय तर बाथरूममध्ये खूप मोठ्या प्रमाणात जाळीमध्ये केस तुम्हाला दिसत असतील, जर तुमचा हेअरफॉल 100 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही लवकरच हेअर ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे, केस हे पातळ होत चालले. पुरुषांमध्ये हेअरलाईन मागे होत चालली, तर स्त्रियांमध्ये जे पार्टिशन असतो, भांग असतो, तो वाईड होत चालले. तर अशा प्रकारचे कोणतेही जर लक्षणे आपल्याला दिसली तर आपण लगेच हेअर ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. यानंतर तिसरं महत्त्वाचं लक्षण आहे, गोल गोल पॅचेस मध्ये केस जाणं. साधारण एखाद्या कॉईनच्या आकाराचा किंवा त्यापेक्षा मोठा किंवा त्यापेक्षा छोटाही असतो कधी. जर असं तुम्हाला लक्षण दिसलं तर तुम्ही त्यासाठी त्वरित डॉक्टरशी संपर्क केला पाहिजे. यानंतर चौथं महत्त्वाचं लक्षण आहे की डोक्यावरती कोंडा होणे, खाज येणे, स्काल्पची जी त्वचा आहे ती लालसर होणे. तर असं लक्षण असेल तर आपण त्वरित ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. त्यानंतर पाचवं महत्त्वाचं लक्षण आहे की केसांची लांबी न वाढणे, केसांची ग्रोथ व्यवस्थित होत नाही, केस मधूनच तुटतात. तर यापैकी काही लक्षण जर आपल्याला असेल तर आपण लगेच ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. यानंतर सहावं एक महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे केस अकाली पांढरे होणे. जेव्हा अगदी लहान वयातच किंवा 10-15 वर्षापासून जेव्हा केस पांढरे व्हायला लागतात ते सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण असतं, ज्यावेळी आपण केसांची ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. त्यानंतर सातवं आणि शेवटचं महत्त्वाचं लक्षण, जेव्हा हेअरफॉल सोबत जर तुम्हाला विकनेस असेल, थकवा असेल, अचानक वजन वाढले, कमी झाले किंवा महिलांमध्ये पाळीमध्ये काही चेंजेस आढळले गेले, हार्मोनल इम्बॅलन्स वाटतो, तर अशा वेळी तुम्ही लगेचच ट्रीटमेंट चालू केली पाहिजे.